आता आपण 1.1 मधला सेकंड क्वेश्चन पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. ह्याच्यामधून एकूण आपल्याला 8 प्रश्न विचारलेले आहेत. तर चला 1 बाय 1 आपण ते सोडूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामधला 3a + 5b = 26. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. a + 5b = 22 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतं आहे, आपण प्रथम कसा विचार करायचे, आपल्याला सोपं काय पडेल ते 5b दिसतं आहे. मग जर का आपण मायनस केलं, सबट्रॅक्ट केलं, तर एकाचा प्लस राहील, एकाचा मायनस होईल. कारण सबट्रॅक्शन होताना काय होतं, आपली साईन जी आहे ती चेंज होते. म्हणजे 1 + 1 मायनस झाल्यावर ती कटआउट होतील. म्हणजे मग आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल आणि मग आपल्याला बीची व्हॅल्यू काढता येईल. मग चला सुरुवात करूया आपण. मी प्रथम म्हणून लिहून घेतलेलं आहे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. म्हणजे 1 पहिलं लिहायचं आहे आणि इक्वेशन 2 खाली लिहून घ्यायचं आहे. हे आपण ह्या प्रकारे बघायचं आहे की जेणेकरून आपला आन्सर जे आहे ते पटकन आपल्याला येऊ शकेल, मायनसमध्ये वगैरे येणार नाही. आणि त्या पद्धतीने आपण हे ॲडजस्ट करायचं. काही काही ठिकाणी मायनसमध्येच येणार आहे, त्यावेळेला आन्सरच्या ठिकाणी मायनस केलं तर काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. 3a + 5b = 26. a + 5b = 22. सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून प्लस मायनस झालं, प्लस मायनस झालं, प्लस मायनस झालं. म्हणजे आता काय झालं, 3a - a 2a झालं, + 5b - 5b कटआउट झाले. 26 - 22 आन्सर इज 4. म्हणजे आपला आन्सर मिळालं आहे 2a = 4. Therefore a = 2. 4 / 2, 2 2 = 4. आन्सर इज 2. Therefore a = 2. आता आपल्याला एची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपण बीची व्हॅल्यू काढूया. ओके, put a = 2 in equation 2. a + 5b = 22. एच्या ठिकाणी 2 टाकलेला आहे. 2 + 5b = 22. 5b = 22 + 2चं झाला -2. 22 - 2 = 20. म्हणजे आपला आन्सर आला आहे 5b = 20. Therefore b = 5 4 = 20. म्हणजे आन्सर आलेला आहे 4. Therefore solution is a, b = 2 and 4 किंवा 2, 4. आता आपण पाहणार आहोत सेकंड सब क्वेश्चन. x + 7y = 10. हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. 3x - 2y = 7. हा आपला सेकंड इक्वेशन आहे. दोन्हींमध्ये सुद्धा आपल्याला नंबर कॉमन काही मिळालेला नाही आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या ह्याला आपण कुठल्या ह्याने करून घेऊया. हा प्लस आहे, मायनस आहे, म्हणजे जर का आपण ॲडिंग केलं तर ते कट होईल. म्हणून आपण काय करूया, 7y 2ने मल्टिप्लाय करूया आणि 2y तर 7ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे 14 हा कॉमन नंबर येईल आणि मग तो मायनस होईल आणि आपल्याला उत्तर x जे आहे ते आरामशीर मिळू शकेल. म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर एका सेंटेन्समध्ये लिहा किंवा तुम्हाला हवं तर शॉर्टमध्ये लिहू शकता, हे सुद्धा मान्य आहे बोर्डाला. x + 7y = 10 इन द ब्रॅकेट × 2. तुम्ही साईनमध्ये लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता 2ने मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल, 2x + 14y = 20 आणि हा आपला थर्ड इक्वेशन होईल. सेकंडला काय करूया, आपण × 7 करूया. म्हणजे 3x - 2y = 7 × 7. 21x - 14y = 49. हे आपलं फोर्थ इक्वेशन झालं. आता आपण काय करूया, ॲडिंग इक्वेशन 3 and 4. 2x + 14y = 20 + 21x - 14y = 49. 2 + 21 23x + 14y - 14y कटआउट झालेले आहेत. आता करायचं आहे 20 + 49 = 69. म्हणजे आता काय झालं, 23x = 69. Therefore x =
3. 69 डिवायडेड बाय 3 किंवा 23 3 जा 69. तर आपला आन्सर आलेला आहे, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3. आता पुढे लिहूया. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. x प्लस 7y इज इक्वल टू 10. एक्सच्या ठिकाणी 3 ही व्हॅल्यू टाकूया. 3 प्लस 7y इज इक्वल टू 10. 7y इज इक्वल टू 10 प्लस 3चं झालेलं आहे -3. 7y इज इक्वल टू 10 - 3. आन्सर इज 7. सो इथे काय झालं आहे, 7y इज इक्वल टू 7. 7 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू y, म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू 1. देअरफॉर सोल्युशन इज xy इक्वल टू 3 1. आता आपल्याला पाहायचा आहे थर्ड सब क्वेश्चन. 2x - 3y इज इक्वल टू 9 हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. 2x प्लस y इज इक्वल टू 13 हा आपला सेकंड सब क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा -3y आणि इथे y दिसतोय. मग जर का ह्याला आपण 3ने मल्टिप्लाय केलं सेकंड इक्वेशनला तर काय होईल, आपल्याला सेम मिळेल 3y आन्सर. मग -3y प्लस 3y आपले कटआउट होतील, आपल्या एक्सची व्हॅल्यू आरामशीर मिळेल. 2x प्लस y इज इक्वल टू 13 इंटू 3 म्हणजे आन्सर आलेलं आहे 2 3 जा 6x प्लस y इंटू 3 3y इज इक्वल टू 13 3 जा 39. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन. नंबर्स लिहिताना गोंधळ घालू नका, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लिहा. रोमन पद्धतीने लिहा, नंबर्स लिहा, काहीही चालेल. आता आपण लिहूया ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3. कारण मगाशी काय होतं, आपण 2ला मल्टिप्लाइड केलेलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला काय लिहायचं आहे, ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 2x - 3y इज इक्वल टू 9 हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. थर्ड इक्वेशन आहे 6x प्लस 3y इज इक्वल टू 39. 2x प्लस 6x 8x मायनस 3y प्लस 3y कटआउट झालेले आहेत. 9 प्लस 39 इज इक्वल टू 48. देअरफॉर x इज इक्वल टू 6. 8 6 जा 48. पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 2. तुम्हाला आवडेल त्या इक्वेशनमध्ये टाकायचं आहे आणि आन्सर काढायचं आहे. आन्सर बरोबरच येणार आहे. तुम्ही जर व्यवस्थित काढलं तर तुमचं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करेक्ट असेल तर. मी इथे इक्वेशन 2मध्ये टाकलेलं आहे 2x प्लस y इज इक्वल टू 13. एक्सची व्हॅल्यू 6 टाकलेली आहे. 2 इंटू 6 प्लस y इज इक्वल टू 13. 6 2 जा 12. 12 प्लस y इज इक्वल टू 13. 13 मायनस 12. देअरफॉर y इज इक्वल टू 1. सोल्युशन इज xy 6 1. आपण थर्ड क्वेश्चन मगाशी एका पद्धतीने सोडवून बघितला. आता दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवून बघूया. आपल्याला काय दिसते होतं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2मध्ये आपल्याला 2x दिसता आहे. मग जर का आपण सबट्रॅक्टिंग केलं तरीसुद्धा आपल्याला वायची व्हॅल्यू पहिली मिळेल आणि मग आपण एक्सची व्हॅल्यू काढू तरीसुद्धा चालणार आहे. तर मी काय करणार आहे आता, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग मी काय केलं आहे, 1 नंबरचं पहिलं लिहून घेतलेलं आहे इक्वेशन 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. मग मी लिहिलं आहे सेकंड इक्वेशन 2x प्लस y इज इक्वल टू 13. सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून साईन्स बदलून घेतलेले आहेत. प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस. 2x मायनस 2x कटआउट झालेले आहेत. मायनस 3y मायनस y इज इक्वल टू मायनस 4y इज इक्वल टू 9 मायनस 13. आन्सर आलेला आहे -4. y इज इक्वल टू आता काय झालं आहे, -4 डिवायडेड बाय -4. 4 1 जा 4. मायनस मायनस कट आउट झालेले आहेत म्हणून आन्सर आलेलं आहे y इज इक्वल टू 1. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. 2x प्लस y इज इक्वल टू 13. 2x प्लस y इज इक्वल टू 13. 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. वायची व्हॅल्यू टाकलेली आहे. मग काय झालं, हा पुढच्या स्टेपला +1 -1 झाला. 2x इज इक्वल टू 13 मायनस 1. 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12. देअरफॉर x इज इक्वल टू 6. सोल्युशन इज xy 6 and 1. मगासारखंच आपलं सोल्युशन आलेलं आहे बघा. म्हणजे काही आपली व्हॅल्यू वेगवेगळी आलेली नाही आहे, व्हॅल्यू आपली सेमच येणार आहे. पद्धत कोणतीही वापरा.
आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4. 5m - 39 इक्वल टू 19 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. m - 69 इक्वल टू -7 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. आता आपण काय करूया, पहिलं जे इक्वेशन आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय होईल, इथे जसं 69 आहे तसं इथे सुद्धा 69 येईल. म्हणजे मग आपल्याला जे आहे ते उत्तर काढायला सोपं पडेल. म्हणून आपण पहिला करून घेऊया. 5m - 39 इक्वल टू 19 मल्टिप्लाइड बाय 2. सो आन्सर इज 10m - 6n इक्वल टू 38. हे आपलं झालं थर्ड इक्वेशन तयार. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. 10m - 6n is equal to 38. m - 6n इक्वल टू -7. कारण दोन्हींच्या साईन ज्या होत्या त्या मायनस होत्या, म्हणून आपलं सबट्रॅक्टिंग केलं आहे. म्हणजे एकाची जी साईन आहे ती आपली प्लस होऊ शकेल. मायनस केलं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून साईन्स बदलून घ्या. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. 10m - m 9m प्लस 6n -6n कटआउट झाले आहेत. 38 प्लस 7 इज इक्वल टू 45. म्हणजे 9m इज इक्वल टू 45. 9 5 जा 45. देअरफॉर m इज इक्वल टू 5. म्हणजे आपल्याला mची व्हॅल्यू कळलेली आहे. पुट m इन इक्वेशन 1. 5m - 39 इक्वल टू 19. mच्या ठिकाणी आपण mची व्हॅल्यू टाकूया. 5 × 5 - 3n इक्वल टू 19. 5 5 जा 25 -3n इज इक्वल टू 19. -3n इज इक्वल टू 19 - 25. -3n इज इक्वल टू 19 म्हणजे 25मधून 19 मायनस केले, मायनस ग्रेटर वनची साईन मायनस आहे म्हणून आन्सर आला आहे -6. तर दोन्ही ठिकाणी मायनस आहेत म्हणजे काय होणार आहे, 3n इज इक्वल टू 6 होणार आहे. देअरफॉर n इज इक्वल टू 6. 3 2 जा 6. Solution is m n equal to 5 2.